नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। जागतिक अर्थव्यवस्थेपासून भारतीय बाजारपेठेपर्यंत गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रत्येक घडामोडीचा आपल्या खिशावर आणि भविष्यातील आर्थिक निर्णयावर थेट परिणाम होत असतो। म्हणूनच आजच्या बुलेटिन मध्ये आपण केवळ बातम्या जाणून घेणार नाही, तर त्यामागे अर्थ, त्याचे परिणाम देखील समजून घेणार आहोत। आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत जगभरातील गुंतवणूकदार गोल्ड ETF मधून पैसे काढत असताना भारतीय गुंतवणूकदारांनी विक्रमी गुंतवणूक का केली। भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारीमुळे उद्योग आणि व्यापाराला कोणती नवी दिशा मिळणार। ॲपल आणि OpenAI यांच्यातील न्यायालयीन संघर्ष उद्योगासाठी किती महत्त्वाचा आहे। अमेरिका आणि इराण तणावामुळे जागतिक तेल बाजारात कोणते संकट निर्माण झाले आहे आणि मुंबई मेट्रो 1 च्या कर्ज पुनर्रचनेमुळे मुंबईकरांना नेमका काय फायदा होणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक बातमीने। जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी चढ-उतार सुरू असतानाच भारतीय गुंतवणूकदारांनी एक वेगळाच ट्रेंड निर्माण केला आहे। जगभरातील अनेक देशांमध्ये गोल्ड ETF मधून मोठ्या प्रमाणावर पैसे बाहेर पडत असताना भारतात मात्र विक्रमी गुंतवणूक झाली आहे। यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे। वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या ताज्या अहवालानुसार जून महिन्यात भारतातील गोल्ड ETF मध्ये तब्बल 388 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 3443 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक ही झाली आहे। एका महिन्यात झालेली ही गुंतवणूक केवळ आकड्यापुरती मर्यादित नाही, तर भारतातील बदलत्या गुंतवणूक संस्कृतीचे देखील प्रतीक मानले जात आहे। पूर्वी भारतीय गुंतवणूकदारांचा कल हा प्रामुख्याने दागिने किंवा प्रत्यक्ष सोनं खरेदी यांच्याकडे असत। आता मात्र डिजिटल गुंतवणूक, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि दीर्घकालीन पोर्टफोलिओ व्यवस्थापनाकडे त्यांचा कल वेगाने वाढताना दिसत आहे। या उलट अमेरिका आणि युरोपमधील अनेक मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गोल्ड ETF मधून निधी काढून घेतला आहे। अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता, मजबूत होत असलेला डॉलर आणि नफा वसूल करण्याच्या रणनीतीमुळे अनेक फंडांनी सोन्यातील गुंतवणूक कमी केली। चीनसह आशियातील काही बाजारात निधी बाहेर पडत असल्याने गोल्ड ETFचा साठा देखील कमी झाला आहे। मात्र याच काळात भारताने या उलट भूमिका घेतली। जागतिक घसरण ही संधी मानत भारतीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली। बाजारातील तात्पुरता चढ उताराकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर भर देण्याचा हा स्पष्ट संदेश मानला जातो। विशेष म्हणजे मे महिन्यात गोल्ड ETF मधून भारतात निधी बाहेर गेला होता, त्यामुळे जून मध्ये झालेली ही जोरदार पुनरागमनाची नोंद महत्त्वाची ठरते। AMFI च्या आकडेवारीनुसार मेच्या तुलनेत जून मधील गुंतवणुकीत 570% अधिकची वाढ ही नोंदवण्यात आली। भारतीय गुंतवणूकदारांनी हा निर्णय का घेतला, यामागची कारणे समजूया। यामागे अनेक कारणे आहेत। अमेरिकन इराण तणाव, रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम, चीनमधील आर्थिक मंदीची चिंता आणि जागतिक राजकीय अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे आता कल वाढला आहे। महागाईचा धोका अद्याप पूर्णपणे कमी झालेला नाही। अशा वेळी सोनं हे महागाई विरोधातील प्रभावी संरक्षण मानलं जातं। शेअर बाजार उच्चांकावर असला तरी अनेक जोखीमदार जोखीम कमी करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा साठा हा वाढवत आहेत। याशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं आहे। मोबाईल ॲपद्वारे काही मिनिटातच गुंतवणूक करता येते। SIP ची सुविधा देखील उपलब्ध असते, त्यामुळे तरुण गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर या पर्यायाकडे आकर्षित होतात। गोल्ड ETFचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष सोनं सांभाळण्याची गरज नसते। शुद्धतेचा प्रश्न नसतो, लॉकरचा खर्च किंवा मेकिंग चार्जेस यांची चिंता राहत नाही। आवश्यकतेनुसार शेअर बाजारात एका क्लिकवर खरेदी आणि विक्री ही करता येते। बाजार विश्लेषकांच्या मते पुढील काही महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, डॉलरची दिशा आणि पश्चिम आशियातील परिस्थिती यावर सोन्याच्या किमती अवलंबून असतील। मात्र भारतीय गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग पाहता गोल्ड ETF हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय म्हणून अधिक मजबूत होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे। तज्ञ मात्र एक महत्त्वाचा सल्ला देतात। संपूर्ण गुंतवणूक सोन्यात करण्याऐवजी पोर्टफोलिओमध्ये मर्यादित प्रमाणात सोन्याचा समावेश केल्यास जोखीम संतुलित राहते आणि दीर्घकालीन परतावा देखील अधिक स्थिर राहू शकतो। एकूणच जग विक्री करत असताना भारताने खरेदीचा मार्ग स्वीकारला आहे। ही केवळ एका महिन्याची आकडेवारी नसून भारतीय गुंतवणूकदार अधिक परिपक्व आणि दीर्घकालीन विचार करणारे बनत असल्याचे संकेत देणारी महत्त्वाची घडामोड आहे। गुंतवणुकीच्या या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आता वळूया भारताच्या परराष्ट्र धोरण आणि व्यापार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे। कारण दोन देशातील धोरणात्मक भागीदारीचा परिणाम केवळ राजनैतिक संबंधांवर नाही, तर उद्योग, निर्यात, पर्यटन आणि रोजगार यांच्या संधीवर देखील होत आहे। जागतिक अर्थव्यवस्थेत आज भागीदारी आणि मुक्त व्यापाराला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे। भारत देखील याच दिशेने वेगाने पावले टाकताना दिसत आहे। त्याचाच भाग म्हणून
भारत आणि न्यूझीलंड यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला आहे। हा निर्णय केवळ राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूझीलंड दौऱ्यात दोन्ही देशांनी व्यापार, संरक्षण, कृषी, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि सागरी सुरक्षेसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला। यासोबतच 2030 पर्यंतचा रोड मॅप अधिक व्यापक करण्याचा जाहीर करण्यात आला। तब्बल 18 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी यावेळी करण्यात आली। या भागीदारीचा सर्वात मोठा फायदा हा व्यापार क्षेत्राला होणार आहे। भारतीय उद्योगांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत अधिक सहज प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः IT, औषध निर्मिती, कृषी प्रक्रिया, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी नव्या संधी यामुळे निर्माण होणार आहेत। दुसरीकडे न्यूझीलंडच्या कृषी दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी भारतातील विशाल ग्राहक म्हणून बाजारपेठ ही मोठी आकर्षक ठरू शकते। त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारांचा वेग येत्या काही वर्षात लक्षणीय वाढेल असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत। याशिवाय दोन्ही देशांनी मुक्त, सुरक्षित आणि नियम आधारित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे। त्यामुळे या भागीदारीला आर्थिक आणि सामरिक असे दोन्ही महत्त्व प्राप्त झाले आहे। पर्यटन, विद्यार्थी आदानप्रदान आणि कौशल्य विकासासाठी देखील अनेक नवीन उपक्रम राबवण्याचे ठरले आहे। त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांमध्ये देखील संबंध अधिक दृढ होतील। विशेष म्हणजे तब्बल 4 दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला अधिकृत भेट दिली आहे। त्यामुळे या दौऱ्याकडे ऐतिहासिक पाऊल म्हणून पाहिलं जातं। कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रातील स्पर्धा आता केवळ संशोधन आणि उत्पादनापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती थेट न्यायालयापर्यंत पोहोचली आहे। जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलने OpenAI आणि आपल्या 2 माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अमेरिकेत फेडरल न्यायालयात खटला दाखल केला आहे। या प्रकरणामुळे AI उद्योगात बौद्धिक संपदा आणि व्यावसायिक गोपनीयतेबाबत मोठी चर्चा ही सुरू झाली आहे। ॲपलचा आरोप आहे की OpenAIने AI आधारित ग्राहक हार्डवेअर विकसित करण्यासाठी कंपनीतील अत्यंत संवेदनशील माहितीचा वापर करण्याचा प्रयत्न केला। या माहितीत उत्पादन, डिझाईन, हार्डवेअर इंजिनिअरिंग, पुरवठा साखळी आणि भविष्यातील उत्पादनाशी संबंधित गोपनीय माहितीचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला। कंपनीने विशेषतः 2 माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे। टॅक्टन आणि चँग लियू यांनी ॲपल सोडल्यानंतर OpenAIच्या हार्डवेअर प्रकल्पात प्रवेश केला। ॲपलचा दावा आहे की नोकरी सोडण्यापूर्वी त्यांनी मोठ्या प्रमाणावर संवेदनशील माहिती मिळवली होती। टॅक्टन हे ॲपलमधील अत्यंत महत्त्वाचे नाव मानले जाते। आयफोन आणि ॲपल वॉचच्या विकासात त्यांची भूमिका ही महत्त्वाची होती। त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील योजनांशी संबंधित महत्त्वाची माहिती असल्याने त्यांचे महत्त्व हे ॲपलला माहिती आहे। ॲपलने असा आरोप केला आहे की अनुभवी कर्मचारी आकर्षित करून त्यांच्या माध्यमातून व्यावसायिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न हा करण्यात आला। काही पुरवठादाराशी देखील संपर्क साधून देखील संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा ॲपलने केला आहे। मात्र OpenAIने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले। कंपनीच्या मते त्यांनी स्वतःच्या संशोधन, अभियंते, नवकल्पनांच्या बळावर प्रगती केली असून प्रतिस्पर्धी कंपनीची व्यावसायिक गुपिते वापरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच ॲपल आणि OpenAI यांच्यात सहकार्याचे संबंध होते। ChatGPT आधारित सेवा ॲपलच्या इकोसिस्टीममध्ये आणण्याबाबत दोन्ही कंपन्या एकत्र काम करत होत्या। मात्र AI हार्डवेअर बाजारात प्रवेश करण्याआधीच हे सहकार्य थेट स्पर्धेत बदललं आहे। तज्ञांच्या मते स्मार्टफोन नंतर AI हार्डवेअर ही पुढील अब्जावधी डॉलरची बाजारपेठ ठरू शकते। त्यामुळे प्रत्येक मोठी तंत्रज्ञान कंपनी या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करत आहे। या खटल्याचा निकाल केवळ 2 कंपन्यांपुरता मर्यादित राहणार नाही। भविष्यात कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाताना कोणती माहिती वापरू शकतात, व्यावसायिक गुपितांचे संरक्षण किती मजबूत असावे आणि AI क्षेत्रातील बौद्धिक संपदेचे नियम कसे असावेत यासाठी देखील हा महत्त्वाचा निकाल ठरतो। एकंदरीत AI क्षेत्रातील स्पर्धा आता तंत्रज्ञानापासून न्यायालयापर्यंत पोहोचली असून या संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे। तंत्रज्ञान क्षेत्रातील या घडामोडीनंतर आता वळूया एका अशा बातमीकडे ज्याचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत होऊ शकतो। पश्चिम आशियात वाढलेला तणाव हा पुन्हा एकदा जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण करत आहे। आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था अर्थात IEAने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार हा संघर्ष अधिक तीव्र झाल्यास पुढील काही वर्षांसाठी अपेक्षित असलेली जागतिक तेल पुरवठ्याची सुधारणा धोक्यात येऊ शकते। गेल्या काही महिन्यात जागतिक तेल बाजार स्थिर होण्याची चिन्ह दिसत होती। अनेक उत्पादक देशांनी उत्पादन वाढवले होते। होर्मुझ समुद्रधुनीतून तेल वाहतूक सुरळीत सुरू झाली होती। त्यामुळे पुरवठा वाढेल आणि किंमत नियंत्रणात राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती।
मात्र वाढत्या तणावामुळे हे चित्र पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली. होर्मुझ समुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री तेल मार्गापैकी एक आहे. जगातील जवळपास 5व्या भागाचे कच्चे तेल हे याच मार्गाने विविध देशांमध्ये पोहोचले जाते. त्यामुळे येथे कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा परिणाम काही तासातच जागतिक बाजारावर दिसून येतो. IEAच्या अहवालानुसार कच्च्या तेलाचा पुरवठा काही प्रमाणात सुधारला असला तरी पेट्रोल आणि डिझेल आणि विमान इंधनासारख्या शुद्ध इंधनाच्या उपलब्धतेवर अजून देखील दबाव कायम आहे. अनेक रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने काम करत असल्याने रिफायनरिंग मार्जिन देखील गेल्या 4 वर्षातील उच्चांकावर पोहोचले आहे. एकंदरीत अमेरिका इराण यांच्यातील तणाव हा 2 देशांमधील राजकीय संघर्ष नाही, त्याचे पडसाद जागतिक ऊर्जा सुरक्षा, महागाई, उद्योग आणि वित्तीय बाजारावर देखील उमटू शकतात. त्यामुळे पुढील काही महिने ऊर्जा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जागतिक ऊर्जा बाजारातील या अनिश्चिततेदरम्यान आता वळूया मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरलेल्या एका मोठ्या आर्थिक निर्णयाकडे. मुंबईच्या पहिल्या मेट्रो मार्गाचे संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कंपनीने नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड सोबत तब्बल 2,771.32 कोटी रुपयांच्या कर्ज पुनर्रचनेचा करार केला आहे. या निर्णयामुळे कंपनीवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून दिवाळखोरीची भीती देखील दूर झाली आहे. वर्सोवा अंधेरी घाटकोपर हा मेट्रो 1 हा मार्ग मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा कणा मानला जातो. दररोज लाखो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गाचे आर्थिक स्थैर्य म्हणजे थेट मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवासाशी संबंधित विषय. या करारानंतर कंपनीच्या कर्जाची नव्याने मांडणी केली जाणार असून आर्थिक जबाबदाऱ्या या पुनर्नियोजित होतील. कोविड महामारीनंतर प्रवाशांची संख्या घटणे, वाढलेले व्याजदर आणि संचालन खर्च यामुळे कंपनीवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता. त्यामुळे कर्ज पुनर्रचना अपरिहार्य ठरली होती. या करारामुळे कंपनीच्या कर्जात सुमारे 1,100 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कपात होणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे कंपनीचा रोख प्रवाह सुधारेल आणि भविष्यातील संचालन अधिक सक्षम होईल. MMOPL हा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि MMRDA यांचा संयुक्त उपक्रम आहे. सार्वजनिक भागीदारी उभारलेला हा प्रकल्प देशातील यशस्वी PPP मॉडेलपैकी एक मानला जातो. या करारानुसार NARCL ला संचालक मंडळावर प्रतिनिधित्व मिळणार असून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त मॉनिटरिंग समिती देखील स्थापन केली जाणार आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हा अर्थातच मुंबईकरांना होणार आहे, कारण आर्थिक अडचणीमुळे मेट्रो सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता सेवा ही अधिक स्थिर आणि अखंड राहण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. मुंबईसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही काळाची गरज आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ एका कंपनीसाठी नाही तर संपूर्ण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी सकारात्मक मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण अर्थविश्वातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. जगभरातील गुंतवणूकदार गोल्ड ETF मधून पैसे काढत असताना भारतीय गुंतवणूकदारांनी विक्रमी गुंतवणूक करत दीर्घकालीन विश्वास दाखवला. भारत आणि न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारीमुळे व्यापार उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या. ॲपल आणि OpenAI यांच्यातील न्यायालयीन संघर्षामुळे AI क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. अमेरिका इराण तणावामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेची चिंता ही वाढली आहे, तर मुंबई मेट्रो 1च्या कर्ज पुनर्रचनेमुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व घडामोडी वेगवेगळ्या क्षेत्रातली असल्या तरी समान धागा एकच आहे की वेगाने बदलणारी जागतिक अर्थव्यवस्था, आज घेतली जाणारे आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक निर्णयाचा उद्याच्या बाजारपेठाची दिशा ठरवणारे निर्णय ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक घडामोड समजून घेणे आणि त्यामागील परिणाम ओळखणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या पैसापुरांमध्ये इतकेच. हे बुलेटिन तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अर्थविश्वातील प्रत्येक महत्त्वाची, अचूक आणि विश्लेषणात्मक बातमी सर्वात आधी मिळवण्यासाठी 20 डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.